राज्यात लवकरच मेगा भरती होणार। विविध विभागातील 70,000 पेक्षा अधिक पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र। काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करण्याची तयारीत होत्या। ओम बिर्लांचं वक्तव्य। आधारहीन आरोप लावल्याप्रकरणी व्यक्त केली नाराजी। सांगलीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर आमदार विश्वजित कदमांचा जल्लोष। ऋषिकेश लाड यांचा कुंडल जिल्हा परिषद गटातून विजय। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांच्या विजयानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा। मात्र अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच। आमदार राणा जगजितसिंह पाटलांची प्रतिक्रिया। जालन्याच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौरांनी स्वीकारला पदभार। नव्यानं निर्माण झालेल्या जालना महापालिकेसाठी पहिल्यांदाच झाली निवडणूक। शहरातील स्वच्छता, पाणी आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावणार, महापौरांची प्रतिक्रिया। यवतमाळ नगरपालिका आम सभेदरम्यान वंचितचे गटनेते नीरज वाघमारेंनी कपड्यांवर लिहून आणल्या शहरातल्या समस्या। अनोख्या पद्धतीनं नागरी समस्या मांडत वाघमारेंनी वेधलं लक्ष। सोलापूरच्या सांगोल्यातील कोळा गावामध्ये पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। आमदार बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन सुरू। दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। बीडमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती। मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हेल्मेट आंदोलन। भिवंडीतील मंडई परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी। दित्री स्टँड परिसरामध्ये अतिक्रमणामुळे त्रास होत असल्यामुळे रिक्षा चालकांचं पालिका मुख्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन। नवी मुंबईतील नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नल दरम्यान भीषण अपघात। रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात। घटनेमध्ये कार चालक आणि रिक्षा चालक दोघंही जखमी। पुरी इंदोर हमसफर एक्सप्रेस रेल्वेगाडीतून 5,55,000 किमतीचा 27 किलो गांजा जप्त। आमगाव ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान तरुणाच्या संशयित हालचालीवरून कारवाई करण्यात आली। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील उमरीमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग। कृषी उपयोगी साहित्य जळून खाक। आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।